अजित दादाचा गेम करणारा सापडला। हा व्हिडिओ पूर्ण बघा। जो नाही बघणार तर त्याने निघून चालले जाव। गुड न्यूज बघा। मला हे समजत नाही, आता कालची न्यूज आलेली आहे आणि त्या न्यूजमध्ये सांगितलं जे विमान झाडाला टकलं म्हणजे रेटलं, झाड मधात आलं, ते झाड मधात विमानाच्या आलं आणि ते भिनकलं आणि ते विमान फुटलं। असं 20 पानाची नोटीस आहे। त्या नोटीसमध्ये लिहिलेलं आहे। त्याच्या अगोदर आपल्याला पहिल्यापासून चला लागन। मला सांगा अगोदर काय म्हटलं होतं? अगोदर न्यूजमध्ये काय आलं होतं? कुठल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणतात झाड दिसलं काय? नाही दिसलं। पहिले काय म्हणत होते की अजित दादाच्या विमानात 6 जण गेली, 5च सापडली, 6 व्यक्ती कुठं आहे माहीत नाही। म्हणजे महाराष्ट्राला चुत्या कसं बनवाव, कसं काय आणाव? मग काय ज्यात ब्लॅक बॉक्स होता, मग महाराष्ट्रातली जनता ब्लॅक बॉक्सची वाट बघत होते। म्हणे ब्लॅक बॉक्स सापडला, म्हणे त्याच्यामध्ये काही ना काही असन तर आपल्याला माहिती मिळणार महाराष्ट्राला। मग काही दिवसानं काय झालं, तो ब्लॅक बॉक्स जळलाय म्हणे। म्हणजे बघा, म्हणजे अजित दादाचं गुड रहस्य जनतेपर्यंत नाही पोहोचलं पाहिजे तर काही ना काही कारण कराव, काही ना काही कांड कराव, कळलं काय? आणि अजून बघा, मग काय ब्लॅक बॉक्स झालं, आता नवीनच आलं। आता म्हणतात झाड आलं विमानाच्या, ते विमान झाडाला टेकलं, असं भिनकलं, फुटलं। आता काय बोलावं काय माहीत, आम्हाला काय माहीत नाही भाऊ। आम्ही अनफड गवार लोक, आम्हाला काही मालूम नाही। आम्ही काळजापासून विचार करतो, डोक्यानं विचार करत नाही। आमच्यापाशी काळीज आहे। आणि पण माझं एकच म्हणणं आहे, अरे उगाच तुम्हाला अजित दादाचं गुड रहस्य लपवण्याचं आहे तर लपवा ना। तुम्ही सीधं सांगणार नाही आहे। काही दिवसांनी तुम्ही टावर आलाय म्हणतात, हत्ती आलाय म्हणतात, तुम्ही काही सांगू शकता, काही घेणं देणं नाही तुम्हाला। महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री मेला आणि माझं एकच म्हणणं आहे, सुमित्रा ताई जे अजित पवार साहेबांच्या वाईफ आहे, त्यांना माझं एकच म्हणणं आहे, ताई तुम्ही तुमच्या हजबंडचा घात झाला की अपघात झाला याची चौकशी तुम्ही अशी करू शकत नाही काय? रोहित पवार साहेबच भिडलेले आहे, तुम्हीही आवाज उठायला पाहिजे आणि म्हणायला पाहिजे की माझ्या हजबंडचा खून झाला की काय झाला, की अपघात झाला की घात झाला, काय झालं याची चौकशी तातडीनं करा तुम्ही। आणि FIR घेतली पाहिजे होती, FIR घेतली नाही। सुमित्राताईनं केलं असतं, म्हटलं असतं प्रशासनाला की नाही बा, कारण सुमित्राताई उपमुख्यमंत्री आहे ना, त्याच्या हातात तर पावर आहेच, तर त्यांनी मजबूर करावं लागत होतं का हो तुम्ही बा FIR का घेत नाही? कारण तुम्हालाही माहीतच आहे अजित पवार साहेब मदत करणारे लोक होते, मदत करणारा माणूस होता। अजित पवार साहेब लोकांच्या तक्रारी सोडवायच्या आणि अजित पवार साहेबांची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये घेतली नाही। विचार करा बरं। म्हणजे जो माणूस पुऱ्या महाराष्ट्रातल्या जनतेची तक्रार सॉल्व करायचा, तक्रार घ्यायचा, काय प्रॉब्लेम आलं तर तिचं निवारण करायचा, आता अजित पवार साहेबांची तक्रार म्हटलं पोलीस स्टेशनमध्ये घेतली नाही। विचार करा। माझं एकच म्हणणं सुमित्राताईंना हात जोडून विनंती करतो, ताई तुम्ही याच्यात लक्ष द्या, तुमच्या हजबंडचा घात झाला की अपघात झाला, जेणेकरून माहीत तर होऊ द्या जगाला, भारतातल्या जनतेला, महाराष्ट्रातल्या जनतेला। कारण बारामती जनता, महाराष्ट्रातली जनता लय भावूक झाली बरं। कारण दादा गेले तेव्हापासून बारामती जनता लय पिसाळलेली आहे। तुम्हालाही माहीत असेल की बारामतीमध्ये पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेतली नाही तर बारामतीतल्या जनतेने मोर्चे काढले होते। तर माझं एकच म्हणणं आहे सुमित्राताईंनाही, तुम्ही पण त्याच्यात दक्षता घ्या आणि तुम्ही त्याच्यामध्ये काळजीपूर्वक लक्ष द्या की अजितदादांचा घात झाला की अपघात झाला। कारण रोहित पवार साहेब आणि उमर मेटकरी साहेबच भिडलेले आहे, जेणेकरून त्यांनाही तपास करत आहे कोण घात केला कोण नाही, हे अजून जनतेपर्यंत गुड रहस्य लपलेलं आहे। तर माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही पण सपोर्ट करा पवार साहेबांना। जे आपले रोहित पवार साहेब आहे ते कड़ीकड मेहनत करत आहे। अजितदादांची घात झाला की अपघात झाला, VSR कंपनीचा मालक पळाला म्हणते, कुठं गेला काय मालूम। VSR कंपनीच्या मालकावर शक आहे। आता अशी उडती न्यूज आली, मला ऐकायला मिळाली की VSR कंपनीचे विमान आता उडणार नाहीत। हे छान केलं, पण माझं एकच म्हणणं आहे सुमित्राताईंना, तुम्ही
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहात, आदरणीय आहात. त्या कारणामुळे तुम्हालाही सांगतो, तुम्हाला हक्क आहे की तुमच्या हजबंडचा घात झाला की अपघात झाला याची चौकशी करणं. मेन म्हणजे तुम्ही हे गोष्टी करायला पाहिजे आणि रोहित पवार साहेबांसंग त्यांच्या पाठीशी राहिले पाहिजे. कारण रोहित पवार साहेब तुमच्या मुलासारखे आहेत आणि पुरा महाराष्ट्र तुमच्या पुरा महाराष्ट्र आहेत, लेकरावानी आहे तुमच्या. आणि तुम्ही एक आई आहात, एक माय आहेत महाराष्ट्राची. त्या कारणामुळं तुम्हाला मी एकच विनंती करतो की आपले दादा गेले तर पुरा महाराष्ट्राला दुःख आहे. जेणेकरून सुमित्राताईंना माझं एकच निवेदन आहे, हात विनंती करतो ताई की दादांचं घात झालं की अपघात झालं याची तुम्ही चौकशी करायला लावा CBIना, CIDना. आणि ते विमानाचा मालक आहे त्याला पकडा आणि त्याची चौकशी करायला लावा का कोण केलं, काय केलं, काय नाही, प्लॅनिंगने झालाय की काय झालं. म्हणजे महाराष्ट्रात जनतेला माहीत तर होईल. कारण सुमित्राताई असं तुम्हालाही माहीत आहे, विमानात 6 जण बसले होते, 5 जणांचा मृत्यू सापडला, 6 व्यक्ती कोण आहे हे मालूम नाही. मग त्याच्या ब्लॅक बॉक्स होता, ब्लॅक बॉक्स सापडला तर म्हणे आता ब्लॅक बॉक्सची उघड माहिती आली तर जनतेला माहीत पडणार काय झालं विमानात काय नाही. जनतेला कुठल्याच गोष्टी माहीत नाही. आता बा जनतेला काय सांगावं तर सांगितलं ब्लॅक बॉक्स जळला. ताई ब्लॅक बॉक्स कसा जळण? कारण तो ब्लॅक बॉक्स तर शेपटात असतो ना, विमानाच्या शेपटात असतो, तो जळला नाही. मग विचार करा तुम्ही, काही लोकायला चुत्या बनवायचं काम चालू आहे. आता आलं झाड म्हणतात, झाडाला शिनलं म्हणून विमान फुटलं. आता काही दिवसानं टावर येईन म्हणतात, काय येणार म्हणतात, काही आम्हाला ठाऊक नाही ताई. पण तुम्ही प्लीज हात जोडून विनंती करतो, तुम्ही दक्षता याच्यामध्ये. कारण तुमचे हजबंड आणि महाराष्ट्राचा एक काळीज अजित दादा निघून गेले. मलाही दुःख आहे, तुम्हालाही दुःख असेल तुमचे हजबंड गेल्यावर. कारण आमच्यापेक्षा तुम्हाला लय दुःख आहे. तुमचा जोडीदार होता. पण ताई काही मी वाईट बोललो असं तर मला क्षमा करा. आणि तुम्ही प्लीज ह्या अजितदादाचा घात झाला की नाही अपघात झाला म्हणजे जेणेकरून जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे की त्यांचा घात झाला की अपघात झाला. नक्की कमेंट करा, शेअर करा हा व्हिडिओ, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान.